सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून साधना सुधीर नकाशे यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले, तर त्यांना डमी म्हणून अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। या मतदारसंघातून कोणत्याही दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे साधना सुधीर नकाशे यांना लॉटरी लागली आहे। कोकीसरे पंचायत समिती गणातून त्या बिनविरोध ठरल्या आहेत, मात्र अर्ज मागे घेतल्यानंतरच त्यांची अधिकृत घोषणा केली जाईल। कोकीसरे पंचायत समिती गणातून भाजपने आपले खाते खोलले आहे। मिश्र दाखवू असा ट्विटर दाखवतो या ओके समोर बसणं नको ना बसणं बाहेर ना त्यांना पर्यायी म्हणून उमेदवार देऊन सुद्धा असे 2-2 उमेदवार प्रत्येक आपण गणामध्ये जीपमध्ये दिलेले आहेत। अतिशय ह्या गेली 2-3 दिवस सर्वांनी आपल्या तांत्रिक ज्या काही कागदपत्रे असतील ते सगळं पूर्ण करून भाजपची संपूर्ण यंत्रणा यामध्ये सक्षममध्ये पाठीशी उभे राहून आपण आज फॉर्म भरलेले आहेत। कोकीसरेमधून विरोधकांकडून कुठलाच अर्ज दाखल झालेला नाही असं समजते, नेमकं काय? कोकीसरे गणाकडून म्हणजे पंचायत समितीकडून कुठलाही अर्ज आलेला दाखल झालेला नाही अशी आहे, म्हणजे आत्ताची माहिती आहे। परंतु यामागे ह्या सर्वांचं वैभववाडी तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना भाजप तालुका अध्यक्ष असून ते आम्ही किंवा आमचे पालकमंत्री असतील किंवा भाजपच्या आज देशामध्ये आणि राज्यामध्ये असलेल्या कामावर जनतेने एक विश्वास दाखवला असेल की प्रत्येक विरोध करूनच इथे विकास होणार नाही, त्यामुळे तालुक्यात एक संपूर्ण एकोपाने किंवा विकासाला आपण साथ द्यायला पाहिजे या उद्देशाने मला वाटतं कोकीसरे गणामध्ये आज एक विरोधकांनी ही भरली नसावी अशी शक्यता आहे। विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तुमच्या पत्नीला आता बिनविरोध निवड होणार आहे, त्याबद्दल काय सांगा? खरोखरच मी सर्व वैभववाडी तालुक्याचे तर या गोष्टीमुळे आभार मानेन। तसेच पंचायत समिती आपलं कोकीसरे गणामधून म्हणजे पंचायत समितीच्या कोकीसरे मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांचे असतील, विरोधकांचे असतील किंवा आपले सर्वच भाजपच्या कार्यकर्त्यांचे असतील की आज जर बिनविरोध जर भाजपला सीट दिली असेल आणि जर ती घोषित उद्या तांत्रिक ह्या सगळ्या गोष्टीमधून होत असेल तर खरोखरच मी एक तालुकाध्यक्ष म्हणून माझे असलेले दोन्ही सर्वच कार्यकर्ते असतील ते यांच्या वतीने या मतदारसंघातील विरोधकांचे खरोखर मनापासून आभार मानेन। नकाशेजी, जर आपण पाहिलं तर तुमच्या पक्षात काही जणांना तिकीट न मिळाल्यामुळे, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।